आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 7 वाजता ध्वजारोहण झालं. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात डिझाईन आणि उत्पादन, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, भक्कम दळणवळण, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, हरित आणि सागरी व्यवस्था तसंच अर्थव्यवस्था, आरोग्य, मनोरंजन, पर्यटन या सप्तधारा संकल्पनेवर विशेष भर दिला. दरम्यान स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत लाल किल्ल्यावर गायलं गेलं. येत्या वर्षभरात 1 कोटी युवकांना एआयचं प्रशिक्षण देणार असून ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. स्वातंत्र्य दिन आपणा सर्वांसाठी गौरवाचा आणि उत्सवाचा दिवस आहे. इतके त्याग आणि परिश्रमाने मिळालेलं स्वातंत्र्य कायम ठेवून जे सर्वोत्तम ते आपल्या देशात यायला हवं, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं. नागपुरातील महाल परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात डॉ. हेडगेवार भवन इथे आज सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महानगराच्या घोष विभागातर्फे सायंकाळी 5 वाजता घोष पथसंचलन काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्राचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. स्वातंत्र्य संग्राम सेनानी, क्रांतिकारक तसंच देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शेतात राबणाऱ्या शेतमजूर महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा राज्य सरकारच्या निर्णयामुळे मिळाला असून त्यांना शेतकरी कल्याण योजनांचा फायदा होतोय. महाराजस्व अभियानामध्ये आपण स्वतः अशा महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात योजनांच्या लाभाबद्दल आनंदाश्रू बघितल्याचं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केलं. राष्ट्राच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. नागपुरात 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त उच्च न्यायालयात प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. गडचिरोलीतील जपतलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.